हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी करणार आहोत. बटाटा आणि मटारची छान पिवळी भाजी करणार आहोत. खूप छान लागते आणि पुरी बरोबर खूप भारी लागते खायला. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, आधी मी अर्धा किलो बटाटे घेतले, स्वच्छ धुतले 3 ते 4 वेळा. कुकरमध्ये पाणी टाकून तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि मग ह्याचे आता पीसेस असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. तुम्हाला जर एकदम मॅशी भाजी आवडत असेल तर तुम्ही मॅश पण करू शकता. आणि मी हे वाटाणे घेतलेले आहेत. बटाटे आणि वाटाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा फॅमिली मेंबरप्रमाणे करू शकता. तुमच्या घरात जर कमी मेंबर असेल तर बटाटे आणि वाटाण्याचं प्रमाण थोडंसं कमी पण करू शकता. पण आमच्या घरात बटाट्याची आणि वाटाणे बटाट्याची सुकी भाजी सगळ्यांना खूपच आवडते पुरीबरोबर, म्हणून मी थोडं जास्त घेतलेलं आहे. तर हे बघा, मी हे अर्धी वाटी ही वाटाणे घेतलेले आहे. हे फ्रेश वाटाणे आहेत, फ्रोझन नाही आहे. आणि बटाटे आहे. तर आता हे दोन्हींना आपण आधी साईडला ठेवूया. आणि आता हे पेस्ट करायची आहे. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या तिखट नसतात म्हणून मी 4 घेतलेले आहे. 1 ते 2 इंच मी आल्याचा तुकडा आलं घेतलेलं आहे. ह्या भाजीमध्ये ना आल्याची टेस्ट खूप छान लागते म्हणून मी आलं घेतलेलं आहे. आणि आता मार्केटमध्ये थंडीमध्ये मार्केटमध्ये छान अशी ओली हळद मिळते, तर मी ओली हळद पण घेतलेली आहे. म्हणजे 1 ते 1.5 इंचाचा तुकडा घेतलेला आहे ओली हळद. आणि आपण सहसा ओली हळद असे खात नाही, तर आपण भाजीमध्ये आमटीमध्ये ओली हळदीचा वापर नक्की करा. त्याच्याने आपल्याला भरपूर सारे फायदे मिळतात. तुम्ही गुगल सर्च करा, ओली हळदमध्ये भरपूर सारे फायदे असतात, म्हणून मी ओल्या हळदीचा वापर नेहमी करते भाजीमध्ये आमटीमध्ये. तर तुम्ही पण नक्की करून बघा ओल्या हळदीचा वापर. आता आपण एक मिक्सी जार घेतलेला आहे, त्याच्यात हे सर्व ॲड करूया. अर्धा चमचा मी धणे घेतलेले आहे, ते मी ॲड करते आहे. आता मी हे वाटून घेते आहे. ह्याच्यात पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे. आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे. एकदम पेस्ट नाही केली तरी पण चालेल, म्हणजे असं भरडसारखं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं भरड वाटून घ्यायचं आहे, म्हणजे दरदरा वाटून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला धणे ॲड नसेल करायचे असेल ना, तर धणे नाही ॲड केले तरी पण चालेल, कारण ही मी माझ्या पद्धतीने दाखवते आहे. खूप छान लागते धणे ॲड केल्यावर भाजी खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता ना आपण गॅसकडे जाऊया. आता वाटाणे बटाट्याची सुकी भाजी करण्यासाठी मी एक कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर मस्टर्ड सीड्स म्हणजे राई मी ॲड केलेली आहे. जिरं ॲड केलेलं आहे. कढीपत्ता ॲड केलेला आहे. कांदा पण ॲड करूया. त्याचबरोबर आपल्याला हे मटार पण ॲड करायचे आहेत, कारण हे मटार आपण ताजे घेतलेले आहेत. जर तुम्ही फ्रोझन घेतलेले असाल ना, तर कांदा हलकासा परतल्यानंतर तुम्ही फ्रोझन मटार ॲड करू शकता. झाकून आधी आपल्याला मटार छान असं शिजवून घ्यायचे आहेत. झाकण उघडून बघूया आपण. आता मी ना मध्ये एकदा ढवळून घेतलं होतं भाजी. हे बघा, छान मटार पण शिजले आहेत, कांदा पण छान असा ब्राऊन झालेला आहे. आपण जी आलं मिरचीची पेस्ट केली होती ती आपण ॲड करूया. तुम्ही किती तिखट खाता ना, त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या पण घ्या आणि पेस्ट पण ह्याच्यामध्ये ॲड करा. स्वादाप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. हळद ॲड केलेली आहे. आपण जी आधी ॲड केली होती ती ओली हळद होती, आणि ही सुकी हळद पावडर ॲड केली आहे कलरसाठी. छान आधी आपण ढवळून घेऊया. आणि आता हे बटाटे उकडलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया. छान असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे भाजीला. आपण झाकण ठेवूया. फक्त अर्धा मिनिट आपल्याला हे शिजवू द्यायचं आहे.
आता आपण झाकण उघडून बघूया. छान ही भाजी मिक्स झालेली आहे. आता ही भरपूर सारी कोथिंबीर, कारण कोथिंबीर आता स्वस्त आणि मस्त मिळते मार्केटमध्ये. आणि ह्या भाजीमध्ये ना कोथिंबीर खूपच छान लागते. आणि ना मी हे सुकं खोबरं, हे ओलं खोबरं आहे ते मी घेते आहे थोडंसं. तुम्हाला असं आवडत असेल तर ओलं खोबरं नक्की ॲड करा, छान लागते भाजी ही. मी आता गॅस बंद करते आहे. आणि ह्या भाजीमध्ये जर तुमच्याकडे कोथिंबीर नसेल तर ह्या भाजीमध्ये तुम्ही कसुरी मेथी पण ॲड करू शकता. कसुरी मेथी पण ॲड केली ना ह्या भाजीमध्ये तरी पण ह्या भाजी खूपच छान टेस्ट लागते. तर ही बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम चमचमीत झणझणीत अशी आपली छान मस्तपैकी आपली बटाट्याची पिवळी भाजी तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स हे बघा, छान मस्तपैकी आपली उकडलेला बटाटा आणि वाटाण्याची छान मस्तपैकी आपली सुकी पिवळी भाजी तयार झालेली आहे. पुरी बरोबर तर जाम भारी लागते. पण जर तुम्हाला पुरी नसेल आवडत तर तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकता, किंवा डाळ भात आणि ही भाजी वरण भात आणि ही भाजी खूप छान टेस्ट लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी आपल्यासोबत शेअर करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हे फ्री आहे. तुम्ही ह्या भाजीचा ना आलू पराठा पण करू शकता, किंवा बटाटा वडा करायचा असेल तर बटाटा वडा पण तुम्ही करू शकता, जाम भारी लागतं. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.